जेव्हा जेव्हा ठाण्यात येत असतो मी, तेव्हा जुन्या आठवणी अनेक येत असतात. मन भरून येतं ठाण्यात आठवणींचं. आणि आत्ता पण येत असताना मी जेव्हा राजन विचारींना भेटलो, ते गाडीत बसल्यानंतर मी एकच आठवण एक जुनी सांगत होतो. मला वाटतं 93 की 94च्या आसपास काहीतरी आपण त्यावेळी मला वाटतं जिंकलेलो, अरुणतरेजी वगैरे महापौर झालेले. आणि तेव्हा मला आठवतं, मी तेवढं काही मला आठवण्यासारखं नाही, खूप लहान होतो, पण घरात जे वातावरण होतं, आजी खुश झाली होती, आजोबा माझे देखील अर्थात वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे हे देखील आनंद त्यांचा आवरू शकत नव्हते आणि फटाके फोडलेले होते. हे सगळी जुन्या आठवणी आहेत. आणि मग तेव्हापासून आतापर्यंत आठवण तीच येते. प्रत्येक वेळेला हेच लक्षात येतं की जेव्हा जेव्हा ठाण्यात आलेलो आहे, ठाणेकरांनी एवढं प्रेम दिलेलं आहे की कधीही असं वाटत नाही की आपल्यातून कुठचे गद्दार गेलेले आहेत. गद्दार गेले ते गेले, पण ठाणे तसंच तसं शिवसेनेचंच राहिलेलं आहे. एक मला माहिती आहे की मला अनेकदा आपण बोलवलेलं आहे, आपण अनेक कार्यक्रम घेतलेले आहेत, पण याचा देखील अभिमान आहे की आपल्या पेरेंट पार्टीपेक्षा महिला आघाडीचे जास्तीत जास्त कार्यक्रम गेल्या 1.5-2 वर्षात ठाण्यात झालेले आहेत. आणि त्याच ताकदीने इथे महिला आम्हाला वाटतं 50%हून जास्ती दिसत आहेत. ही खरी शिवसेनेची ताकद आहे. कारण जिथे महिला आहेत तिथे विश्वास असतो, एक बांधिलकी असते, एक कुटुंब असतं. आणि खऱ्या अर्थाने उद्धव साहेबांना जे कुटुंब प्रमुख म्हणून ओळखलं जातं, ती ओळख मला इथे दिसत आहे. कारण इथे महिलांचा विश्वास एकमेव व्यक्तीवर आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे, की तिथे जिथे असतील तिथे सुरक्षा आहे, तिथे विश्वास आहे, तिथे प्रगतिशील महाराष्ट्र आहे. अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, अनेक गोष्टी आपण जास्ती अनुभवल्या असतील, पण हल्ली एक नवीन फॅशन झाली आपल्या राज्यामध्ये, खोटं बोला पण रडून बोला. काय पाहिलं की नाही तुम्ही? आधी भाजप बोलायची खोटं बोला पण रेटून बोला, मिंदे बोलतात खोटं बोला पण रडून बोला. काय काय नाही, काल मला वाटतं एवढ्यासाठीच त्यांनी अधिवेशन घेतलं होतं की मुलांनी सांगितलं की माझे वडील किती अपयशी आहेत हे त्यांना तोंडावर लोकांसमोर सांगायला हे एवढंच अधिवेशन होतं. जास्ती काही मी पण पाहिलं नाही, कारण त्यांना रडत बघायची सवय मला खूप आहे. रडारड ही काही नवीन नाहीये, जुनी आहे. अनेक वर्ष मी पाहत आलेलो आहे. काही झालं की डोळ्यातून अश्रू काढायचे, रडायचं आणि जे काही पाहिजे ते मिळवायचं. पण आता लोक हे ओळखून आहेत, तुम्ही आम्ही सगळे ओळखून आहेत. किती उदाहरणं देऊ तुम्हाला. जसं काल ते रडले की काय मी नवरा म्हणून अपयशी ठरलो, मी वडील म्हणून अपयशी ठरलो, 2-3 दिवसांनी बोलतील आता मी घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून अपयशी ठरलो, शिवसैनिक म्हणून अपयशी ठरलातच. पण आजच तुम्हाला सांगतो, पुढच्या काही दिवसांमध्ये जे मी सांगतोय ते तुम्ही सगळे देखील बोलाल की तुम्ही एक माणूस म्हणून पण, व्यक्ती म्हणून पण अपयशी ठरलात. ज्या व्यक्तीने तुम्हाला सगळं काही दिलं, ज्या नेत्याने तुम्हाला सगळं काही दिलं, ज्या परिवाराने तुम्हाला सगळं काही दिलं, ज्या पक्षाने तुम्हाला सगळं काही दिलं, त्याच व्यक्तीचे बाप चोरायला निघालात तुम्ही, त्याच व्यक्तीचा पक्ष चोरायला निघालात तुम्ही, त्याच व्यक्तीचं इमान चोरायला निघालात तुम्ही, सगळं काही चोरण्याचा प्रयत्न केला. पण आज पण तुम्हाला सांगतो मी, ह्या महाराष्ट्रातून 2 गोष्टी पुसू जाऊ शकत नाहीत. एक म्हणजे उद्धव साहेबांनी केलेलं मुख्यमंत्री म्हणून असलेलं काम, आणि दुसरं म्हणजे तुमच्या माथेवर गद्दार, बापचोर, पक्षचोर लिहिलेला जो शिक्का आहे तो कोणी पुसू शकत नाही. गेल्या 5-6 वर्षामध्येच मी त्यांना एवढं रडताना पाहिलेलं आहे. हे जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत, किती उदाहरणं द्यायची. मला वाटतं उल्हासनगरमध्ये एक तरुण नगरसेवक व्हायचं होतं, त्याला धीरज म्हणून मुलगा होता, त्या धीरज ठाकूर, तुम्हाला आठवत असेल, आपल्या युवासेनेत होता. खासदारकीसाठी कल्याणमध्ये त्यांनी खूप मेहनत घेतली, जीव की प्राण पूर्णपणे दिवस रात्र मेहनत करून मला वाटतं तिथे आता जायला लागलं त्याला. पण त्यांनी तिथे मेहनत घेतली, सगळं काही केलं. आणि मी त्यांना सांगितलं होतं, हे स्वतः पालकमंत्री, MSRDC खातं यांच्याकडे सगळं काही बघत होते. मी बोललो, हो, एक कोऑप्ट आपण त्याला दिली पाहिजे. त्या धीरजला चांगलं काम करत होतं, ॲटलिस्ट माझ्या डोळ्यासमोर तरी चांगलं काम केलं होतं. त्याला कॉप देऊया, चांगलं एक काम करणारा मुलगा आहे, तरुण मुलगा आहे, पुढे येईल. जे रडारड सुरू केलेली आहे मातोश्रीमध्ये की नाही साहेब तुमचा विश्वास नाही, मी राजीनामा देतो, मी असं करतो. अरे मी बोललो, जाऊ दे हो, तुम्ही ठेवा ते कॉप तुमचं, तुम्हाला लख लाभो. तसंच अजून एक मला वाटतं, इकडचे आता जे मला हल्ली शिव्या देत असतात, आपल्यात काही वर्षापूर्वी आले होते, त्यांना तिकीट द्यायचं होतं, शहरातलं तिकीट त्यांना द्यायचं होतं. उद्धव साहेबांनी ठरवलं, चला त्यांना तिकीट देऊया.
मी पाहिलं एकदा उद्धव साहेबांसमोर हे पण रडतात ते पण रडतात, एकामेकांशी परत रडारड. अहो एवढंच काय, कल्याणमध्ये तर ते नाटक सगळं केलं होतं ना, मांडी लावून मी बसू शकत नाही आणि म्हणून, अरे बापरे, मी बोललो काय प्रकार आहे, काय प्रकार आहे. आणि 20 मे 2022च्या दिवशी पण वर्षा बंगल्यामध्ये पण येऊन उद्धव साहेबांसमोर असेच रडले होते की मला तुम्ही ह्याच्यातून वाचवा, मला भाजपा आत टाकेल, मला जेलमध्ये टाकेल, आता जेलमध्ये जाण्याचं वय नाही, अमुक नाही तमुक नाही. बरोबर 1 महिन्यात ते गेले भाजपामध्ये, पक्ष चोरण्याचा आपला पूर्ण प्रयत्न केला आणि घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून आज अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे. पण आज सवाल आहे तो, सगळं काही तुमच्याकडे असताना तुम्ही रडत आहात. सगळं काही वरपासून खालपर्यंत सगळे यंत्रणा तुम्ही तुमच्या हातात घेतलेली आहे. पोलिसांना तुम्ही वापरताय आमच्या सामान्य नागरिकांना, आमच्या सामान्य शिवसैनिकांना छळण्यासाठी. ईडी, आयटी, सीबीआयचा पुरेपूर वापर करत आहेत, दादागिरी करत आहेत. काल तर एक तो कोल्हापूरमधला गद्दार गुंड ज्याने एका मुलीच्या घरात घुसून तिच्या आई वडिलांना मारण्याचा प्रयत्न केला, तिला मारण्याचा प्रयत्न केला, त्या गद्दार गुंडाचे 50 फुटाचे होर्डिंग, वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंपेक्षा मोठे होर्डिंग कटआउट त्यांनी तिथे लावले होते. क्षीरसागर त्याचं नाव. हे असं यांचं राज्य चाललेलं आहे. मी जेव्हा कल्याणमध्ये चाललो होतो, ज्या दिवशी आपल्या ते अभिषेक घोसाळकरला गोळी मारून ठार मारलं गेलं, त्या दिवशी राजन विचारे साहेब आणि मी गाडीत होतो आणि आम्ही तेच होर्डिंग्स बघत होतो जिथे जिथे त्यांना वाढदिवसाच्या सगळ्या शुभेच्छा दिल्या होत्या. एक पण असा व्यक्ती नव्हता त्या होर्डिंगवर जो सामान्य चांगला नागरिक असेल किंवा त्याचं काम चांगलं असेल. प्रत्येक जण एक तर कॉन्ट्रॅक्टर किंवा गुंड, कॉन्ट्रॅक्टर नव्हतं गुंड, ही गुंडांची फौज त्यांनी त्यांच्या मंत्रालयात रील बनवण्यासाठी सोडलेली आहे आणि हेनाच आता पोलिसांना सलाम करायला लावत आहेत. दुर्दैव ह्या महाराष्ट्राचं हेच आहे की एका नीच निर्लज्ज अशा व्यक्तींनी जेव्हा आपला पक्ष चोरण्याचा प्रयत्न केला, कुठेही पुढे मागे बघितलं नाही, कुठेही पुढे मागे लाज वाटली नाही की सगळं जे काही तुम्हाला मिळालेलं आहे, तुमच्या पहिल्या विधानसभेच्या तिकिटापासून मंत्रीपदापर्यंत, मग ते MSRDCचं खातं असो, युडीचं खातं असो, युडीचं खातं तुम्ही आज माहिती काढून घ्या. कोणी गुगल करायचं तर गुगल करा आता मी बोलत असताना. पण कधीही कुठच्या मुख्यमंत्र्यांनी नगर विकासाचं खातं दुसऱ्या मंत्र्याला दिलेलं नाहीये. जेवढा मोकळा हात आपण त्यांना दिला होता कधीही कोणी दिलं नाहीये. विचारा तुम्ही, सगळ्या फाईल अडवल्या जातात, सही करायच्या आधी 100 वेळा विचारलं जातं. उद्धव साहेबांनी कधी लक्ष पण दिलं नाही की आपण ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवलाय चला ती व्यक्ती काम करत आहे. कधी उद्धव साहेबांनी ह्याच्यावर विश्वास ठेवला नाही. जेव्हा अनेक लोक त्यांना सांगायचे की हे मिंदे काहीतरी करत आहेत, तुमच्या पाठीच्या मागे काहीतरी करत आहेत, लक्ष ठेवा, उद्धव साहेब उलट त्यांच्यावर चिडायचे की ज्या माणसावर मी विश्वास ठेवलेला आहे त्याच्यावर मी पूर्णपणे विश्वास ठेवीन. पण दुर्दैव ह्या माणसाचं एवढंच आहे, या आपल्या राज्याचं एवढंच आहे की आपल्यामध्ये अशी पण काही लोक होती की हा विश्वासघात हा त्यांनी ठरवून केला आणि एवढा घाणेरडा विश्वासघात केला, एवढा घाणेरडा प्रकार जाऊन केला की आपण कधीतरी विश्वासही नाही ठेवू शकत की अशी व्यक्ती ही अशी आपल्या आसपास असू शकते. आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतात की उद्योगामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये, गेल्या 2.5 वर्षामध्ये एक पण नवा उद्योग हे आणू शकले नाहीयेत. आणलाय नवीन? कधी ऐकलं तुम्ही उद्योग आलेला? ऐकलं एक तरी नवा उद्योग आलेला? कोणी नाही ऐकलं. एक ना नवी रोजगाराची संधी मिळते, एक नवीन नोकरी उपलब्ध होत नाहीये, नोकर भरतीमध्ये घोळ झालेला आहे. पण वेदांत फॉक्सकॉन असेल, एअरबस टाटा असेल, बल्क ड्रग पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, आपलं डायमंड बोर्स असेल, अनेक गोष्टी अशा आहेत ज्या पळून लावल्या. जसे लपून छपून स्वतः गुजरातला, सुरतला पळाले, तसेच सगळ्या गोष्टी त्यांना थँक्यू बोलायला इथून एक एक गोष्ट ही सगळी गुजरातला पाठवत आहेत. मला माहित नाही हे ठाण्यात किती दिवस असतात, पण माझी तर अशी शंका आहे की थोड्या दिवसानंतर ह्यांचं मंत्रालय देखील हे आता गुजरातला हलवतात की काय. आज मला आठवतं अनेकदा मी इथे जेव्हा यायचो भूमिपूजनांसाठी असेल, उद्घाटनांसाठी असेल, तेव्हा आपण सगळे सोबत असायचं आणि आज पण तुम्ही खंबीरपणे सोबत आहात. हेच ठाणं पुन्हा एकदा शिवसेनेला जिंकवण्याशिवाय राहणार नाही ही मला खात्री पटलेली आहे. कारण जो ठाण्याचा विकास व्हायला पाहिजे होता, जो महाराष्ट्राचा विकास व्हायला पाहिजे होता, जो पूर्ण आपल्या MMR रिजनचा विकास व्हायला पाहिजे होता, तो विकास तर होत नाहीये. जी आपण जुनी केलेली कामं आहेत त्याच्यावरच स्वतःचे मोठे फोटो, मोठे होर्डिंग करतात, कटआउट लावतात, ॲडव्हर्टाईजवर खर्च केला जातो. पण आज विकासाच्या नावाखाली तो विकास जो होतोय तो स्वतःचा होतोय, त्यांच्या बिल्डर मित्राचा होतोय, त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर्सचा होतोय, त्यांच्या गुंडांचा होतोय. पण सामान्य नागरिकास त्रस्त आहे. छोट्या छोट्या दुकानदारांना सतवलं जातंय. कधी कुठच्या मिसळवाल्याच्या बाहेर गाडीला पार्किंग नाही मिळालं तर त्याच्यावर बुलडोझर चालवलं जातोय. कधी कुठे काही दुकानात काही मोफत मिळालं नाही तर तिथे बुलडोझर घुसवला जातोय.
दुकानांकडून 5,000 10,000 रुपये हे सगळी जी काही तुम्हाला कलेक्शन आहे ते केलं जात आहे. पण आज महाराष्ट्रासाठी जो हक्काचा पैसा केंद्राकडून आणणं गरजेचं आहे, जीएसटीचा असेल, विकासासाठी असेल, ते मिळवण्याचा हे काही प्रयत्न करत नाहीत. जे काही करतात दिल्लीत जाऊन ते स्वतःसाठी करत असतात. शेतीचं बोलायचं झालं तर मी अनेकदा विचारलेल्या लोकांना, कारण मी शेतकऱ्यांकडे जेव्हा जातो त्या बांधावर सगळ्या शेतकरी बांधवांना विचारतो की कसं चाललंय सगळं. सगळे हवालदिल झालेले आहेत, सगळे त्रस्त आहेत, हैराण आहेत. सगळे म्हणत आहेत, आदित्यजी तुमच्या वडिलांनी म्हणजे उद्धव साहेबांनी जी कर्जमुक्ती आम्हाला दिली तीच फक्त कर्जमुक्ती आम्हाला मिळाली. ह्या सरकारने एक नवा रुपया दिला नाहीये, न मदत म्हणून ना कर्जमुक्ती म्हणून. आणि मग मी त्या शेतकरी बांधवांना विचारतो की मग आपल्या ह्या मुख्यमंत्र्यांच्या हातात, कारण ते खूप वेळा मला सांगतात की माझ्या तोंडात काय सोन्याचा चमचा आहे, चांदीचा चमचा आहे, प्लॅटिनमचा चमचा आहे, अजून काय काय माहित नाही. पण ते खूप वेळा सांगतात की आदित्य ठाकरेला काय माहिती, त्याचा जन्म आत्ता झालेला आहे, मी शेतकरी आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे. बरोबर आहे. आता तुम्ही मला सांगा, अनेक वर्ष तुम्ही पण त्यांना पाहिलं, बरोबर आहे? कधीपासून शेती करायला लागले होय? बंगला कधी झाला, दुसरा बंगला कधी बनतोय? पण मूळ गोष्ट मला सांगा, त्यांचं जे गाव म्हणून ते सांगतात त्या गावात आधी जागा किती होती आणि गेल्या 5 वर्षात जागा किती पटींनी वाढलेली आहे. आता मी शेतकऱ्यांना पुढचा प्रश्न विचारतो नेहमी की नक्की कुठचं पीक असे हे घटनाबाह्य मुख्यमंत्री लावतात त्यांच्या शेतामध्ये, जेणेकरून त्या गावात यायला जायला रस्ता नाही. रस्ता नाही अजून. शेतकऱ्यांचे आजूबाजूचे जे गावकरी आहेत त्यांना रस्ता नाही आहे, पण बरोबर इथून 2 हेलिकॉप्टर जातात. 2 हेलिकॉप्टर जाऊ शकतात मुख्यमंत्र्यांच्या शेतामध्ये. हे गरीब शेतकरी आहेत आपल्या राज्यातले. म्हणजे तुम्ही विचार करा, जे श्रीमंत शेतकरी असतात तिथे काय काय उतरत असेल. पण 2 हेलिकॉप्टर बरोबर शेतात उतरतात. आणि हे शेती पण अशा दिवशी करतात, बरोबर अमावस्येला करतात किंवा पौर्णिमेला करतात. काय शेत असेल हो, कसलं शेत असेल यांचं? मडवी साहेब काय लावत असतील, काय वाटतं तुम्हाला? म्हणजे मी अनेकदा हा विचार केलेला. आता आपले केंद्र सरकारने देखील सांगितलं की सौर ऊर्जा जर तुम्ही तुमच्या घरांवर लावली तर 300 युनिट पर्यंत तुम्हाला वीज मोफत मिळेल. खूप लोक सोलार काहीतरी करत असतात, सोलार पॅनल लावतात, दिवसा शेती करतात, सोलार शेती करत असतील. ही लुनार शेती नक्की कुठची असते? रात्रीच्या चंद्राच्या प्रकाशात किंवा चंद्र जेव्हा नसतो ते काय नक्की पिकवतात हे, की अशी भरभराटी होते? नाही जाऊ दे, तर ते मला माहिती नाही. पण त्याचं सरबत करून आपण त्यांना प्यायला लावायचं. बरोबर. एकच गोष्ट सांगतो तुम्हाला, आज तुम्ही ठाणेकर म्हणून विचार केला पाहिजे. मी जास्ती वेळ घेणार नाही, कारण आपल्याला अजून पुढचे 3 कार्यक्रम आहेत, शाखा भेटी आहेत. तुम्ही डोळ्या देखत बघत आहात की महाराष्ट्र कसं आपल्या मागे चाललेला आहे. आज जे काही मागत असतात, हे काही अमावस्या पौर्णिमेला जे काही पीक लावतात किंवा दिल्लीला जाऊन लोटांगण घालतात, हे कधीही महाराष्ट्रासाठी करत नाही, ते स्वतःच्या स्वार्थासाठी करत आहेत. ज्या व्यक्तींनी स्वतःच्या स्वार्थापोटी, स्वतःला ईडी मधून वाचवण्यासाठी, स्वतःला आयटी मधून वाचवण्यासाठी, ज्या माणसांनी त्यांना सगळं काही दिलं, त्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसू शकतात. सगळ्यात कठीण काळात, म्हणजे तुम्ही आठवा तो काळ जसा होता, आमच्यासाठी तो एवढा कठीण काळ होता. उद्धव साहेबांवर 2 शस्त्रक्रिया झाल्या होत्या, जास्ती ते हलू शकत नव्हते. आणि त्या गोष्टीचा फायदा घेऊन, त्या गोष्टीचं कारण दाखवून यांनी 40 गद्दारांना फोडलं आणि सुरतेला लोटांगण घातलं, गुजरातच्या समोर लोटांगण घातलं, दिल्ली समोर लोटांगण घातलं. काय वाटत असेल उद्धव साहेबांना की ज्या व्यक्तींनी सगळं काही उद्धव साहेबांकडून घेतलं, त्यांनी आता पक्ष पण घेण्याचा प्रयत्न केला, चोरण्याचा प्रयत्न केला, की जो पक्ष वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी बनवलेला पक्ष आहे. गेल्या 50 वर्षात आपण पाहिलं असेल, उद्धव साहेबांनी देखील माझ्या आजोबांसोबत सगळीकडे फिरून काम केलेलं, आपले पक्ष घडवलेला आहे, शाखा बनवलेल्या आहेत. त्याच व्यक्तीकडून तुम्ही घेता आणि त्यांनाच तुम्ही शिकवायला जाता. वाटत काय असेल त्यांना, आज तुम्ही हा विचार केला पाहिजे. आणि त्या व्यक्तीचं जर हे व्यक्ती होऊ शकत नाही, हे गद्दार होऊ शकत नाहीत, हे अलिबाबा होऊ शकत नाहीत, तर तुमचे आमचे काय होणार? आज ठाणे देखील हे विकून टाकतील गुजरातला, दिल्ली समोर लोटांगण घालतील. पण आपल्याला आता विचार करायचा आहे की येणारी निवडणूक ही किती महत्वाची ठरणार आहे. ही निवडणूक काही नुसतं स्थानिक आमदारासाठी नाही आहे, ही निवडणूक नुसतं 40 गद्दारांसाठी नाही आहे. ही निवडणूक, ही गद्दारी जी काही झाली ती संपवण्यासाठी नाही, पण ही निवडणूक एका बाजूला देश संपवणारे लोक आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या देशासाठी रक्षण करणारे लोक आहोत, आपल्या संविधानाचं रक्षण करणारी लोक आहोत. ही निवडणूक फार महत्वाची ठरणार आहे. 2022 मध्ये भाजपाने शिवसेना तोडली, 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, 2024 मध्ये काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. 3 पक्ष फोडतायत, 1 परिवार फोडलं. पण एवढ्या सगळ्यामधून महाराष्ट्राला गाजराशिवाय काही दुसरं मिळालंय का? आपण हा विचार करा.
ना शेतकरी खुश, ना उद्योगपती आपल्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवून महाराष्ट्रात येतात. त्यांनी मध्ये तरी काहीतरी मी 2-4 वेळा प्रेस कॉन्फरन्स घेतली. वेदांत फॉक्सकॉन गेल्यानंतर, एअरबस टाटा गेल्यानंतर मग त्यांनी एक मोठं आर्थिक काही सल्लागारांचं काउन्सिल बनवलेलं आहे, इकॉनॉमिक काउन्सिल. गंमत अशी झाली की जानेवारीच्या महिन्यामध्ये गुजरातमध्ये काय ते व्हायब्रंट गुजरात ते घेतलं. 26 लाख कोटीची गुंतवणूक त्यांनी गुजरातमध्ये घेतली. आनंद आहे, मी अभिनंदन करतो. पण त्यात गंमत अशी आहे की आपल्या इकॉनॉमिक काउन्सिलचे जे अध्यक्ष आहेत, इथे त्यांनी 1 रुपयाची गुंतवणूक नाही केली. गुजरातमध्ये 70,000 कोटी देऊन आलेले आहेत. मग कोण तुमच्यावर विश्वास ठेवत आहे? मुख्यमंत्री म्हणून तुमचं काय नक्की काम आहे, काय कर्तव्य आहे, काय कार्य आहे, काय कर्तृत्व आहे, हे आज उत्तर देणं गरजेचं आहे. पण तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, हे 3 पक्ष फोडल्यानंतर, एक परिवार फोडल्यानंतर आज देखील संपूर्ण महाराष्ट्र हा उद्धव साहेबांसोबत उभा आहे, आपल्या महाविकास आघाडीसोबत उभा आहे. अनेकदा मी पाहिलेले रस्त्यात लोक थांबवतात, स्वागत करत असतात आणि सांगतात मला की आदित्य घाबरू नको, उद्धव ठाकरेंना सांग आम्ही तुमच्या सोबत आहोत. जे काही सर्वे येत आहेत त्या सर्वेमध्ये देखील आपणच 1 नंबरवर आहोत. आणि ह्याचं तुम्हाला एकच उदाहरण सांगतो, जर आज एका तरी सर्वेमध्ये आपण मागे असतो तर आज यांनी थोडी हिंमत दाखवली असती, लाज दाखवली असती आणि ठाणे महानगरपालिकेची तरी निवडणूक घेतली असती. 2 वर्ष झाले मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई असेल, कल्याण डोंबिवली असेल, नागपूर आहे, नाशिक आहे, पुणे आहे, कोल्हापूर आहे, सोलापूर आहे, एक सुद्धा महानगरपालिकेमध्ये निवडणूक घेण्याची ह्यांनी हिंमत दाखवली नाही. महानगरपालिका काय, आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये देखील ह्यांची हिंमत नाही की निवडणूक घेण्याची. कदाचित आपल्याला सुप्रीम कोर्टातून न्याय मिळेल, कदाचित थोडा वेळ लागेल. पण मी जो चॅलेंज परत ह्या घटना बाह्य मुख्यमंत्र्यांना देत असतो, ते पुन्हा एकदा आज चॅलेंज देत आहे. त्यांच्या मतदारसंघातून देत आहे, ते त्या पुढे जाणार आहे मी त्यांच्या मतदारसंघात. चला, हिंमत असेल ना तुमच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या. चांगलं काम केलं असेल, लोक तुम्हाला स्वीकार करतील. आमदारकीचा राजीनामा द्या, माझ्यासोबत उभं राहा, मी तुमच्या मतदारसंघात येऊन लढायला तयार आहे. पण मी जो लढत आहे तो स्वतःसाठी लढत नाही. मला पद नकोय, मला काही नकोय. मी लढतोय तो माझ्या महाराष्ट्रासाठी लढतोय, माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी लढत आहे. आज आपण पाहतोय महिला घाबरलेल्या आहेत. ह्याच मंत्रिमंडळामध्ये अशी काही व्यक्ती आहेत ज्यांनी महिलांना घाणेरडे शिवीगाळ केलेली आहे, त्यांना मंत्री म्हणून बसवलेलं आहे. असेही काही मंत्री आहेत ज्यांच्यावर घाणेरडे आरोप झालेले आहेत. उद्धव साहेबांनी त्यांची हकालपट्टी केलेली मंत्रिमंडळातून, त्यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात घेतलेलं आहे. आणि अशी भाजपा आहे ज्यांनी बिल्किस बानोवर ज्यांनी अत्याचार केले त्यांचं स्वागत केलं आणि जेलमधून सोडून प्रचारात फिरवलं होतं. आपलं हिंदुत्व हे स्पष्ट आहे. आपलं हिंदुत्व घरातलं चूल पेटवणारं हिंदुत्व आहे, घर पेटवणारं नाही. आपलं हिंदुत्व हे स्पष्ट आहे, राम राज्य आणणारं हिंदुत्व. आणि त्या राम राज्यामध्ये ज्या महिलेवर अत्याचार होईल त्या अत्याचारीला, त्या महिलेचं जातपात धर्म कुठचाही असला तरी फासावर चढवल्याशिवाय आपण राहत नाही. हे आपलं हिंदुत्व आहे. आणि म्हणून आज मी तुम्हाला विचारतोय, ही लढाई आहे, ही फार महत्वाची, ही मोठी लढाई आहे. ही देशहिताची लढाई आहे, ही महाराष्ट्र हिताची लढाई आहे, ही संविधानाच्या रक्षणासाठी आपण लढत आहोत लढाई. तुम्ही मला सांगा, तुम्ही माझ्या सोबत राहणार की नाही? तुम्ही मला तुमचं प्रेम आणि आशीर्वाद देणार की नाही? तुमचं जर प्रेम आणि आशीर्वाद मला द्यायचं असेल तर मोकळ्या हाताने दोन्ही हात वरती करून द्या. आणि हे आशीर्वाद देत असताना आजूबाजूला पहा, ही जी ताकद आहे ना, या ताकदीला कोणी आडवं जाऊ शकत नाही. जो आडवा जाईल त्याला तुम्ही आडवं केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.